गेल्या काही वर्षांपासून मुंबई ठाण्यात कोळी समाजाच्या मासे विक्रीच्या व्यवसायात परप्रांतीयांनी शिरकाव केल्याचे प्रकार घडत असतानाच ठाण्यात परप्रांतीय मासे विक्रेत्याकडून किळसवाणा प्रकार घडल्याचं उघडकीस आलंय। एका परप्रांतीय मासे विक्रेत्यानं मासे विक्री करत असतानाच त्याच्या पॅन्टमध्ये लघुशंका केली। हे प्रकरण ठाकरे गटाचे महेश कदम यांनी उजेडात आणल्यानंतर ठाण्यात खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर संताप व्यक्त होतोय। मासे विक्रीच्या व्यवसायात कोळी समाज आहे, परंतु परप्रांतीय या व्यवसायात शिरल्यानंतर अतिशय अस्वच्छ पद्धतीनं हे परप्रांतीय नागरिक मासे विक्री करतात। असं असताना कमीत कमी मासे मिळत असल्यानं त्यांच्याकडून मासे खरेदी केली जातात। त्यामुळे मराठी माणसाच्या या व्यवसायावर हळूहळू परप्रांतीयांचा कब्जा वाढू लागलाय। असं असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ठाण्यातील पाचपाखडी परिसरातील चंदनवाडी भागात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मासे विक्री करतात। एका मासे विक्रेत्यानं मद्यधुंद अवस्थेत पॅन्टमध्ये लघुशंका केली। या किळसदायक प्रकरणानंतर संताप व्यक्त झाला। ठाकरे गटाचे पदाधिकारी महेश कदम यांनी हे प्रकरण उजेडात आणलं। तसंच त्यांनी परप्रांतीय मासे विक्रेत्यांचं चित्रीकरणही केलं। त्या विक्रेत्याला त्यांनी पकडलं असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला। त्यानं हे मासे ससून डॉक इथून आणले होते, तिथून तो चंदनवाडी परिसरात विक्री करत होता।